शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा. तर तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता नमोचा जो काही हप्ता आहे, 8वा हप्ता, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात 8 वाजतापासून इथं जे काही हप्ता आहे वितरित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तारीखसुद्धा इथे जाहीर केलेली आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहे. तर कशाचे? तर सर्वप्रथम तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता या संदर्भात जे की दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एकूण किती हजार रुपये जमा होणार आहे? तर PM किसानचे 2 आणि नमो शेतकरीचे 2. तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जी काही आनंदाची बातमी आहे. तर आता जे की यामध्ये PM किसानचा 22वा हप्ता, 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे. तर त्या पाठोपाठच 22वा हप्ता 9 कोटी शेतकऱ्यांसाठी PM किसानचा 22वा हप्ता लवकरच जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना किती मिळणार आहे? 2,000 रुपये इथं DBTच्या खात्यात तुमचे जमा होणार आहे. KYC आधार लिंक पडताळणी. तर आता ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना जे काही हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता पुढील कधी जमा होणार आहे? 7 ते 10 दिवसाच्या आत जे की 2,000 रुपये इथं जमा होणार आहे. त्यानंतर इथं आपला जो काही नमोचा सुद्धा हप्ता आलेला आहे. तर नमोचा 8वा हप्ता बरेच दिवसांपासून इथं रखडलेला आहे. या जिल्ह्यातील आणि या शेतकऱ्यांना आता इथं मिळणार आहे. तर आता नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे. तर आता PM किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत, तर अशांना नमोचा इथं हप्ता इथं जमा. तर एकूण नमोचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता असे मिळून दोन्ही हप्ते एकत्रच म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात. त्यानंतर आपल्यामध्ये PM किसानचा हप्ता आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलाच आहे. 22व्या हप्त्याबद्दल सुद्धा अपडेट आलेली आहे. तर आता यामध्ये जे की हप्ता आहे 22वा हप्ता आणि नमोचा 8वा हप्ता याचे जे की 2,000 रुपये आणि 2,000 रुपये एकूण टोटल तुमच्या खात्यामध्ये जे की जमा होणार आहे ते एकूण 4,000 रुपये. तर आता ज्यांनी KYC केलेली आहे दोन्ही याचे जे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते इथं कोणाला मिळणार आहे? तर आता यामध्ये PM किसानचे लाभार्थी शेतकरी ज्यांची KYC इथं झालेली आहे, तर अशांना इथं पैसे इथं मिळणार आहे. त्यानंतर इथं आधार लिंक खाते असणे तुमचे आवश्यक आहे. 7/12 तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे. तरच तुमचे जे काही खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये इथं जमा केले जाणार आहे. त्यानंतर इथं सर्व जिल्ह्यातील कधीपर्यंत जमा होणार आहे? तर आज रात्री 8 वाजल्यानंतर उद्या सकाळी जे काही हे पैसे आहेत ते 5 PM ते उद्या 10 AM पर्यंत कधी होणार आहे? जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे 5 PM ते उद्या 10 AM पर्यंत 3 दिवसात. किती? 3 दिवसात जे की दाखवल्याप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात 4,000 रुपये इथं जमा केल्या जाणार आहे. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर सरकारची तर मोठी घोषणा झालेली आहे. तर आता यामध्ये जे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर दोन्ही हप्ते एकत्रच दोन्ही म्हणजे PM किसानचा 22वा आणि नमोचा 8वा हप्ता खात्यामध्ये डायरेक्ट जमा. तर आता यामध्ये या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. पुण्यामध्ये PM किसानचा आणि नमोचा देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. अहमदनगरमध्ये सुद्धा PM किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. नाशिकमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे जळगावमध्ये सुद्धा नमोचे 2 आणि PM किसानचे 2 असे मिळून 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता धुळेमध्ये जे काही जिल्हे आहे, कोणते आहे? धुळेमध्ये. तर धुळेमध्ये जे आहे यामध्ये आज अपेक्षित आहे म्हणजे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कन्फर्म डेट इथं आलेली नाही आहे. बरेच शेतकऱ्यांची KYC बाकी राहिलेली आहे. नंदुरबारमध्ये सुद्धा इथं प्रतीक्षेतच आहे. आज प्रतीक्षेतच आहे जे की इथं 2-3 जिल्हे आहे. ठाणेमध्ये सुद्धा प्रतीक्षित आहे. पालघरमध्ये सुद्धा लवकरच जे की इथं जमा होणार आहे. त्यानंतर इथं ठाण्याबद्दल झाल्याच्या नंतर आपलं येते आपलं नंदुरबार, ठाणे. तर हे जे काही जिल्हे आहे पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. परंतु इथं जमा व्हायचं राहिलेलं आहे. लवकरच या जिल्ह्यात जमा होणार आहे. नंदुरबार, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
त्यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जालन्यामध्ये सुद्धा आज रात्रीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे लवकरच. परभणीमध्ये सुद्धा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. इथं PM किसानचा आणि नमोचा हप्ता. त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा आज रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. बीडमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. धाराशिव / उस्मानाबाद, लातूर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप जे आहे काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये. तर आतापर्यंत आपण नंदुरबार, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर. त्यानंतर आपलं जे काही इथे लातूरमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये सुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. म्हणजे 4,000 रुपयाची रक्कम जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा जे काही आज रात्रीपर्यंत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. अमरावतीमध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अकोल्यामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन्ही हप्ते. बुलढाण्यामध्ये आज रात्री म्हणजे लवकरच इथं जमा होईल. वर्ध्यामध्ये सुद्धा जमा होण्यास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जे आपलं नागपूरमध्ये सुद्धा PM किसानच्या आणि नमोचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. भंडारामध्ये सुद्धा PM किसानचा आणि नमोचा हप्ता इथं 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गोंदियामध्ये सुद्धा इथं वाटप सुरू झालेलं आहे. दोन्ही याचे पैसे इथं जमा झालेले आहे. त्यानंतर चंद्रपूरमध्ये आजपासून अपेक्षित आहे म्हणजे लवकरच इथं जमा होईल. गडचिरोलीमध्ये सुद्धा दोन्ही हप्ते इथं रखडलेले आहे, लवकरच जमा होईल. सांगलीमध्ये तेच आहे. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रायगड तर हे जे काही जिल्हे आहेत तर आज अपेक्षित आहे म्हणजे लवकरच या जिल्ह्यांमध्ये जे काही आराखडा आलेला नाही की जमा होणारच आहे. लवकरच या जिल्ह्यात पैसे इथं जमा केला जाणार आहे. तर इथं 7 ते 10 दिवसाचा कालावधी इथं लागू शकतो. त्यानंतर जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ही KYC राहिलेली असेल तर लगेच तुम्ही PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन ही KYC करून घ्यायची आहे. आधार लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार लिंक करून घ्यायचं आहे. ज्यांचं कोणाचा 7/12मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तलाट्याला भेटा व 4,000 रुपये मिळवा. तर आता यांचे जर नवीन फॉर्म भरायचे असेल तर नवीन अर्जसुद्धा इथं सुरू झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.